नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे आपला कॅलेंडर, दिनदर्शिका. मागील वर्षाचे प्रश्न त्याचा सराव करणार आहोत आणि काही बेसिक्स पण शिकणार आहोत. चला सुरुवात करू. कॅलेंडर हा टॉपिक शिकताना सगळ्यात महत्त्वाचे 2 विभाग तुम्हाला समजणं गरजेचं आहे की साधे वर्ष कशाला म्हणतात आणि लीप वर्ष कशाला म्हणतात. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, त्याला आपण साधं वर्ष म्हणतो. आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. तर हा अतिरिक्त दिवस कुठे येतो? साध्या वर्षामध्ये फेब्रुवारीत 28 दिवस असतात, तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. हा अतिरिक्त जो एक्स्ट्रा डे असतो तो फेब्रुवारीमध्ये येतो. त्यानंतर 365ला 7ने भाग करू. ठीक आहे, 7ने भाग का देतात? कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे 7 दिवसाचा एक आठवडा असतो. तर एका वर्षामध्ये किती आठवडे असतात ते आपण बघणार आहोत. तर 365ला जेव्हा आपण 7ने भाग दिला तेव्हा साध्या वर्षामध्ये 52 आठवडे असतात हे आपल्याला समजलं आणि 364 दिवस असतात हे आपल्याला कळलं. आता एक दिवस एक्स्ट्रा का? आता आपण सगळ्यांनी 7ने भाग दिला तर आपले संपूर्ण आठवडे साध्या वर्षामध्ये 52 आले आणि एक्स्ट्रा डे हा 1 आलेला आहे. साध्या वर्षामध्ये एक्स्ट्रा डे 1 असतो, हे लक्षात ठेवा. कारण की एक्झाममध्ये क्वेश्चन सोडवताना हे बेसिक आपल्याला कामी येणार आहे. ते क्वेश्चन सोडवताना तुम्हाला समजेल. त्यानंतर सेम आपण लीप वर्षाचं सुद्धा केलेलं आहे. आपण 7ने भाग दिला आहे. 7ने भाग का तेही सांगितलं मी. 7 दिवसाचा एक आठवडा असतो म्हणून आपण 7ने भाग देतो. तर आपल्याला लक्षात येतं की लीप वर्षामध्ये 52 आठवडे असतात म्हणजेच 364 दिवस, परंतु इथे एक्स्ट्रा डे हे 2 येतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. लीप वर्षामध्ये एक्स्ट्रा डे 2 येतात आणि साध्या वर्षामध्ये एक्स्ट्रा डे 1च येतो. ठीक आहे, हे तुम्ही संपूर्ण वाचू शकता. मी सिंपल साध्या भाषेमध्ये समजून सांगितलं आहे, वाचून घेऊ शकता. आता अजून एक मोठा प्रश्न की लीप वर्ष ओळखायचं कसं? लीप वर्ष ओळखण्यासाठी सगळ्यात सोपं आपल्याला 4ने भाग द्यावा लागेल. ठीक आहे, 4ने भाग द्यायचं, त्याच्यासाठी तुम्ही 4ची कसोटीसुद्धा वापरू शकता. 4ची कसोटी काय सांगते की संख्येच्या एकक स्थानी असलेल्या 2 संख्या, कोणत्या? एकक आणि दशक, ह्या 2 संख्येने जर 4ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. ही 4ची कसोटी आहे. तर कधी पण असे वर्ष आले असता तर शेवटच्या 2 डिजिटला बघायचं आहे आणि त्याला 4ने भाग द्यायचा आहे. जर त्याला 4ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष आहे. जर त्याला 4ने भाग जात नाही तर ते लीप वर्ष नाही. ठीक आहे, इथं एक्झाम्पल दिलेले आहेत, ते एक्झाम्पल वाचून घ्या, त्याचा भागाकार पाहून घ्या. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं की लीप वर्ष शोधायचं कसं. ठीक आहे, अजून एक लीप वर्षाचा अजून एक भाग आहे जो तुम्हाला समजण्यासाठी गरजेचा आहे. लीप वर्ष शतकमध्ये असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 2 शून्य असणारी संख्या, अशा संख्येत अशी संख्या असली तर ते लीप वर्ष आहे का नाही हे समजण्यासाठी सुद्धा आपण 4ने भाग देऊ शकतो. सोपं जाते. मी हे जे लिहिलं आहे त्याच्याकडे नाही जात. जेव्हा तुम्हाला शतक वर्ष दिलेलं असेल ना, समोरचे 2 डिजिट बघा. ठीक आहे, समोरच्या 2 डिजिटला जर 4ने भाग जात असेल तर ती संपूर्ण संख्या 4ने भाग जाणारी आहे. शून्य तर कटून जातात, जसं आता इथं बघू शकता तुम्ही. 400ने भाग देत बसायची गरज नाही आहे. संख्या काय आहे? 2400. काही गरज नाही तुम्हाला त्याला 400ने भाग द्यायची. हे 2 शून्य कट करा, डायरेक्टली त्या 24ला 4ने भाग द्या. तर 4ने भाग जातोय का? हो, जातोय. किती? 4 सक 24. ठीक आहे, तर याला 4ने भाग जातो. जेव्हा अशी शतक संख्या असेल तेव्हा भागाकार मोठा न करता सुरुवातीची संख्या काय आहे किंवा ही समोरची संख्या काय आहे ती बघा आणि त्याला डायरेक्ट 4ने भाग द्या आणि तुमचा आन्सर तुम्हाला मिळेल. जर त्याला 4ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष आहे. 4ने भाग जात नसेल
तर ते लीप वर्ष नाही. लीप वर्ष ओळखण्याची हीच पद्धत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महिने आणि त्याची संख्या आणि एक्स्ट्रा डेज, त्याच्यामध्ये अतिरिक्त दिवस किती हे पाहणं गरजेचं आहे. तर आपण 3 भागामध्ये बघू. सगळ्यात आधी फेब्रुवारीचा महिना, ज्याच्यामध्ये 28 आणि 29 दिवस असतात. साध्या वर्षामध्ये 28 आणि लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता 28 दिवस असणाऱ्या साध्या वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये एक्स्ट्रा डेज नाही आहेत. पण फेब्रुवारीमध्ये जेव्हा लीप वर्षामध्ये आपण बघतो तेव्हा एक्स्ट्रा डे 1 येतो, ज्याचा भागाकार इथं करून दाखवला आहे 7 सोबत. 7 सोबत जेव्हा भागाकार करतो आपण तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा डेज भेटतात. ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्याचे एक्स्ट्रा डेज हे 3 असतात. बघा, तर 31, 31, 31, 31, 31 आणि 31. तर 31 दिवस कोणत्या कोणत्या महिन्याचे आहे? जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर. ह्या महिन्याचे एक्स्ट्रा डेज तुम्ही पाहू शकता. सगळ्यांचे 3 आहेत. ठीक आहे, सगळ्यांचे 3 आहेत. कोणते कोणते महिने आहे तेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्या महिन्याचे दिवस 30 असतात त्यांचे ऑड डेज किंवा एक्स्ट्रा डेज हे 2 असतात. तुम्ही बघू शकता इथं आहेत 30, 30, 30 आणि 30. या सगळ्यांचे ऑड डेज तुम्ही पाहू शकता 2च आहेत. ठीक आहे. 30 डेज कोणत्या कोणत्या महिन्याचे आहे? एप्रिल, जून, त्याच्यानंतर सप्टेंबर आणि नोव्हेंबर. ह्या महिन्यांचे एक्स्ट्रा डेज हे 2 असतात. इथं तुम्हाला भागाकार करून दाखवला आहे आणि त्याचे एक्स्ट्रा डेज शोधलेले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याला लक्षात ठेवू शकतो. आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. 2013 पेपर 1चा हा प्रश्न आहे. प्रश्न आहे 2011 साली गांधी जयंती सोमवारी होती, तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता? आपल्याला त्यांनी वार विचारला आहे. आता लक्षात ठेवा, 2011 हे लीप इयर आहे का नाही हे आपण पहिले बघणार. कारण लीप इयर बघताना फेब्रुवारीमध्ये जे एक्स्ट्रा डेज आहेत त्याची पण काउंटिंग आपल्याला करावं लागते. तर सर्वात आधी काय करायचं, लीप इयर आहे का नाही याचा शोध करायचा. इथं 11 आहे, 11ला 4ने भाग जात नाही, तर हे लीप इयर नाही आहे, हे आपल्याला समजलं. त्याच्यानंतर आपल्याला म्हणलं त्यांनी गांधी जयंती रविवारी होती, तर प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता होता? ठीक आहे, तर आपण काय करणार, जानेवारीपासून तर ऑक्टोबरपर्यंत आपण एक्स्ट्रा डेज लिहून घेणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, गांधी जयंती 2 ऑक्टोबरला होती, तर 2च तारीख होणार. त्याच्या पुढची तारीख का मोजणार आपण, तर 2 ऑक्टोबर. आणि त्याच्यानंतर 26 जानेवारीच्या पुढचे दिवस किती येतात? एक्स्ट्रा डेज 5 येतात, तर ते आपण मोजणार. आणि बाकी महिन्याचे आपल्याला एक्स्ट्रा डेज माहीत आहे. फेब्रुवारीमध्ये 0 आहेत, मार्चमध्ये 3 आहे, एप्रिलमध्ये 2 आहे, मेमध्ये 3 आहे, जूनमध्ये 2 आहे, जुलैमध्ये 3 आहे, ऑगस्टमध्ये 3 आहे, सप्टेंबरमध्ये 2 आहे. हे ऑड डेज आपण काढले. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांची बेरीज होणार. ती बेरीज किती आली? 25. आणि त्या आलेल्या 25ला आपण 7 सोबत भाग देणार. इथे बघा, 7 सोबत भाग दिल्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाची असते ती बाकी. ठीक आहे, गोंधळ खूप दिसतोय. ठीक आहे, आपण थोडंसं कट करू. भाग दिल्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाची असते बाकी. बाकी किती आलेली आहे? 4. आता त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, मागील वार विचारला असता दिलेल्या वारापासून बाकीही वजा होईल. आता तुम्ही इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला काय विचारलं, गांधी जयंतीला रविवार होता, म्हणजे हा पुढचा महिना आहे ना. त्यांनी विचारलं प्रजासत्ताक दिनाला म्हणजे 26 जानेवारीला कोणता वार होता, तर हा मागचा वार विचारला त्यांनी, पुढचा नाही. जेव्हा मागील वार विचारतात तेव्हा वजाबाकी होत्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
तर दिलेला वार कोणता होता आपल्याला? रविवार. बाकी किती आली आपली? 4. तर ह्या दोघांचा होणार, या दोघांची वजाबाकी होणार. रविवारमधून 4 हे वजा होतील. रविवार वजा 4 म्हणजे काय होणार? रविवारपासून मागे आपण वार हे मोजत जाणार, मागे जाणार, पुढे नाही जाणार. रविवारच्या आधी येणार शनिवार, 1 झाला. त्याच्या आधी येतो शुक्रवार, 2 झाले. त्याच्या आधी येतो गुरुवार, 3 झाले. आणि त्याच्या आधी येतो बुधवार, झाले 4. आपलं आन्सर आलं बुधवार. ठीक आहे. याचा अर्थ 2011 साली प्रजासत्ताकला बुधवार होता. हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे 2014 पेपर 1चा. प्रश्न आहे स्वराजचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2014ला शनिवारी होता. वार आहे शनिवार. तर त्याच्या वाढदिवसाचा वार कोणता? ठीक आहे. वाढदिवसाचा वार म्हणजे आपल्याला मागचा वार विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपण पहिले काय करणार? त्यांनी तारीख दिली आहे 13 डिसेंबर 2014, जी इथं लिहिलेली आहे. ठीक आहे. तर आपण पहिले जन्मपासून तर 7पर्यंत लिहून घेणार नंबर. जन्म 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, त्याचा वाढदिवस आपण लिहून ठेवणार एक साईडला. 7पर्यंत अंक लिहिले म्हणजे 7वा वाढदिवसाचा 2014ला झाला. त्याच्यानंतर 2014पासून आपण उलटे आकडे घेणार. कसे? 14, त्याच्यानंतर 2013, नंतर 2012, 2011, 2010, 2009, 2008, 2007. म्हणजे याचा अर्थ स्वराजचा जन्म हा 2007मध्ये झाला असेल. ठीक आहे. त्यानंतर अजून एक लक्ष ठेवा, मी इथं काय केलं आहे, 2008ला आणि 2012ला रेड कलरने वेगळं लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ काय आहे? 2012 आणि 2008 हे लीप इयर आहे बघा. आणि आपण सगळ्यात आधी काय बघितलं होतं? लीप इयरमध्ये एक्स्ट्रा डेज किती आहे? 2. आणि साध्या वर्षामध्ये एक्स्ट्रा डेज किती आहे? 1च. म्हणून लीप इयर लक्षात ठेवा, म्हणून याला वेगळ्या रंगाने लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर याची आपण काउंटिंग करणार. काउंटिंग कशाची करणार? अतिरिक्त दिवसांची. एक्स्ट्रा डेज जे आपण स्टार्टिंगपासून काढले ना, ती आपण मोजणी करणार त्याची. 2007पासून 8पर्यंत आपण जाताना एक्स्ट्रा डेज किती आला? 1च आला. का? 2007 हे साधं वर्ष आहे. साध्या वर्षापासून लीप वर्षाकडे जाताना एक्स्ट्रा डे किती येणार? 1च येणार. ठीक आहे. नंतर 2008 ते 2009पर्यंत जाताना एक्स्ट्रा डे 2 येणार. का बरं? लीप इयरपासून साध्या वर्षाकडे जात आहे म्हणून 2 दिवस हे अतिरिक्त आले. नंतर 2009 ते 10 1, नंतर 2010 ते 11 1, 2011 ते 2 1च येणार. ठीक आहे. 1च दिवस तिथं एक्स्ट्रा येणार आहे, कारण की साध्या वर्षापासून लीप इयरकडे जाणार आहे. पण जेव्हा लीप इयरपासून साध्या वर्षाकडे जातो तिथे 2 येतील. ठीक आहे. ते अंक इकडं तिकडं झाले. ठीक आहे. मिस्टेक मी ठीक केलेली इथे. तर त्याच्यानंतर परत साध्या वर्षापासून साध्या वर्षापर्यंत 1च दिवस येणार. असे हे जितके आपण दिवस मोजून घेतलेत त्याची आपल्याला बेरीज करायची. जी आलेली आहे 9. आणि 9ला आपण परत 7ने भाग देणार आहे. आपल्याला भाग जो येतो तो महत्त्वाचा नाही आहे, बाकी किती येते ती महत्त्वाची आहे. प्रश्न होता की स्वराजचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबरला होता आणि त्या दिवशी शनिवार होता. तर त्याच्या वाढदिवसाचा वार कोणता? वाढदिवस म्हणजे त्याचा जन्म विचारला त्यांनी आपल्याला. ठीक आहे. तर जन्म विचारला आहे आणि हा 7वा वाढदिवस सांगितला, म्हणजे त्यांनी मागचा वार विचारला आहे. जेव्हा ते मागील वार विचारतात त्यावेळेस काय होणार? वजाबाकी होणार. लक्षात ठेवा, इथं मी ओळखी लिहून ठेवलेली आहे. मागील वार विचारला असता दिलेल्या वारातून बाकी वजा करणे. दिलेला वार कोणता आहे? शनिवार. बाकी किती आली आपली? 2. ह्या दोघांची वजाबाकी होणार आहे. वजाबाकी होणारे म्हणजे आपल्याला वार शनिवार दिला तर मागे मोजायचे. शनिवारच्या आधी शुक्रवार 1 झाला, शुक्रवारच्या आधी गुरुवार 2 झाले. तर आपलं आन्सर आलं आहे गुरुवार. याचा अर्थ स्वराजच्या
जन्माच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 2007ला गुरुवार असेल. ठीक आहे, पुढे जाऊया. 2016 पेपर 1चा हा प्रश्न आहे. प्रश्न वाचून घेऊ पहिले. 2012 साली प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी गुरुवारी झाली. ठीक आहे, इथं काहीतरी मिस्टेक झाली आहे. 2012ला प्रजासत्ताक दिन गुरुवारी झाला असता तर त्याच वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा वार कोणता असेल. 2012 म्हणल्यानंतर हे लीप इयर आहे का नाही हे आपल्याला पहिले शोधावं लागेल. हे 12 आलेले आहेत ज्याला 4ने भाग जातो. ठीक आहे, 4 त्रिक 12. तर 2012 हे लीप वर्ष आहे हे आपल्याला कळालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा आहे की लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी कधी झाली. त्याची डेट पण इथं दिलेली आहे 1 ऑगस्टला. ठीक आहे, त्यांनी आपल्याला प्रजासत्ताक दिन सांगितला गुरुवारी झाला होता आणि त्यांनी ऑगस्टमध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथीला कोणता वार होता हेही विचारलं आहे. ठीक आहे, तर हे पहिले आपण इथं मांडून घेतलेलं आहे. जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत आपण महिने लिहून घेतले, त्यांचे डेज याच्यामुळे लिहिले की एक्स्ट्रा डेज मग लक्षात राहतात. ठीक आहे, तर 26 जानेवारी आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे, पण 26 जानेवारीच्या पुढचे दिवस आपल्याला मोजावं लागतील, जे किती आले 5. ठीक आहे, मग फेब्रुवारीमध्ये 29 दिवस आहे. का बरं? कारण की हे लीप इयर आहे. 2012 हे लीप इयर आहे म्हणून एक्स्ट्रा डेज किती आला 1 आला. नंतर मार्चचे 3 आले, एप्रिलचा 2, मेचा 3, जूनचा 2, जुलैचा वापस 3 आणि ऑगस्टचा ज्या दिवशीचं विचारलं फक्त तोच दिवस घ्यायचा, त्याच्या पुढचे दिवस मोजायचे नाही. 1 ऑगस्ट. ठीक आहे, हे सगळे अतिरिक्त दिवस घेतले आपण. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांची होणार बेरीज, जी किती आलेली आहे 20. आणि 20ला परत आपण काय करणार 7ने भाग देणार. भाग दिल्यानंतर बाकी आपली किती उरत आहे 6 आणि आपल्याला बाकीच महत्त्वाची आहे. परत एकदा इथं महत्त्वाची नोट मी लिहिलेली आहे. पुढील वार विचारला असता दिलेल्या वारांची आणि बाकी यांची बेरीज होईल. आपल्याला पुढचं विचारलं आहे. ठीक आहे, त्यांनी 26 जानेवारीचा वार सांगितला होता आणि त्यांनी विचारला काय होता 1 ऑगस्टचा वार विचारला, म्हणजे त्यांनी पुढचा वार विचारला म्हणून इथं काय होणार बेरीज होणार. तर गुरुवार आपल्याला दिला होता. ठीक आहे, दिलेला वार प्लस बाकी असं इथं करायचं आहे. तर दिलेला वार आहे आपला गुरुवार आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 ॲड करायचे. तर कसे करायचे, गुरुवारच्या नंतर आहे शुक्रवार 1, त्याच्यानंतर शनिवार 2, रविवार 3, सोमवार 4, मंगळवार 5 आणि बुधवार 6. तर आपलं उत्तर आहे बुधवार. याचा अर्थ त्याच वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी बुधवार असेल. हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट 2016 रिपीटवाले जे प्रश्नपत्रिका आहेत त्यातला हा प्रश्न आहे. स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2013ला शुक्रवारी होता. स्वराजचा विचारला होता तर स्वरालीचा विचारला आहे. 7वाच वाढदिवस आहे, तारीख तिचे फक्त वर्ष थोडं बदललं आहे. तर स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2013ला आहे हे इथं. ठीक आहे, तर तिच्या जन्मदिवसाचा वार कोणता. आपल्याला जन्मदिवसाचा वार विचारला आहे, परत मागचा वार विचारलेला आहे. तर पहिले आपण काय करणार तिचा वाढदिवस लिहून घेणार ना. जन्म 1, 2, 3, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा असे वाढदिवस एक साईडला लिहून घेणार. आणि 13पासून कारण की आपल्याला 2013 सांगून ठेवलं, 7वा वाढदिवस सांगितला, आपल्याला उलटं जावं लागेल. आपल्याला उलटे ते अंक लिहून घ्यावं लागतील. 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6 असे आपण अंक लिहून घेणार. त्याच्यानंतर काय करणार आहे, त्याच्यानंतर आपण अजून एक मुद्दा 2008 आणि 2012ला परत मी सर्कल किंवा रेडमध्ये घेतलं आहे कारण ते लीप इयर आहे. ठीक आहे, लीप इयर लक्षात राहू म्हणून ते वेगळं लिहिलेलं आहे. परत एकदा
2006 ते 7पर्यंत जाताना एक एक्स्ट्रा डे झाला, कारण की हे साधे वर्ष आहेत. आणि परत एकदा 2007 ते 8पर्यंत जाताना एकच वर्ष एकच एक्स्ट्रा डे लागणार. आणि 2008पासून 9पर्यंत जाताना 2 एक्स्ट्रा डेज लागतील. आणि 9पासून 10पर्यंत एक, 10पासून 11पर्यंत एक, 11पासून 12पर्यंत एक, आणि 12पासून 13पर्यंत 2 असे डेज आपले एक्स्ट्रा आपल्याला भेटतील. हे एक्स्ट्रा डेज भेटले. आता ह्या एक्स्ट्रा डेजची होणार बेरीज, की जितके आपल्याला दिवस भेटलेले त्या सगळ्यांची आपण बेरीज करणार. ती किती आलेली आहे? 9. आणि 9ला परत एकदा कशाने भाग देणार आहे? 7ला. 7 5वीलाच पुंजलेला आहे आपल्याला. ठीक आहे, ते 7नेच आपल्याला भाग द्यायचा आहे. तर भाग जो येतो तो महत्त्वाचा नाही आहे, पण जी बाकी येते ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बाकी किती आली? 2. परत एकदा त्यांनी आपल्याला वार मागचा विचारला आहे, म्हणून वजाबाकी होईल. दिलेला वार आणि बाकी. दिलेला वार काय होता? शुक्रवार होता. ठीक आहे, दिलेला वार हा शुक्रवार होता आणि बाकी किती होती? 2. शुक्रवारमधून 2 वजा करणार म्हणजे आपण वार मागे मोजणार. ठीक आहे, शुक्रवार ते गुरुवार 1, गुरुवार ते बुधवार 2, म्हणजे स्वरालीच्या जन्मदिवसाला बुधवार असेल. हे आपलं उत्तर आहे. पुढे 2017 पेपर 1चा प्रश्न आहे. एके वर्षी महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे, ठीक आहे, बुधवारी आहे. तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट है ना, 15 ऑगस्ट कोणत्या दिवशी असेल? ठीक आहे, तर आपण काय करायचं? मे, जून, जुलै आणि ऑगस्ट असे 4 महिन्याचे एक्स्ट्रा डेज लिहायचे. ठीक आहे, हे मी लिहून ठेवलं आहे लक्षात राहावं म्हणून, की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात. आणि हे एक्स्ट्रा डेज आहे. 1 मेच्या नंतर किती दिवस उरतात? 30 दिवस उरतात. कारण का? मे हा महिना 31 दिवसाचा आहे. 1 मेच्या पुढे मोजायचे म्हणजे 30 दिवस येतील. ते 30 दिवस जूनचे 2, जुलैचे 3 आणि 15 ऑगस्टचे 15 दिवसच आपल्याला घ्यावं लागतील. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होईल? ह्या अतिरिक्त दिवसांची बेरीज होणार, जी किती आली? 50. आणि 50 परत आपण 7ने त्याला भाग देणार. 7ने भाग दिल्यानंतर बाकी आपली उरते 1. ठीक आहे, बाकी आपली उरली 1. आणि जो आपला दिलेला वार आहे बुधवार, त्याच्यामध्ये आपण प्लस करणार आहे. प्लस का करणार आहे? त्यांनी आपल्याला पुढचा वार विचारला होता, मागचा नाही विचारला. पुढचा वार विचारल्यावर आपण बेरीज करणार. बुधवारच्या नंतर काय येतो? गुरुवार. याचा अर्थ त्याच वर्षी स्वातंत्र्य दिनाला गुरुवार असेल. ठीक आहे, पुढे जाऊया. दोन 2018 पेपर 1चा प्रश्न आहे. एके वर्षी, हे परत तसाच प्रश्न आहे. एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी आहे, तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल? आता बालदिन म्हणजे चिल्ड्रन्स डे आपण म्हणतो, जो येतो 14 नोव्हेंबरला. ठीक आहे, 14 नोव्हेंबरला येतो. परत आपण काय करणार? मेपासून ते जूनपर्यंत आपण एक्स्ट्रा डेज लिहून घेणार. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पुढचे दिवस किती असणार? 30, जे मी आत्ताच वरती सांगितलं. मेचे 31 दिवस, 1 दिवस वजा केल्यावर उरलेले 30 दिवस. जूनचा एक्स्ट्रा डे आहे 2, जुलैचा 3, ऑगस्टचे पण 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3 आणि नोव्हेंबरचे 14 दिवस आपल्याला घ्यावं लागतील. ठीक आहे, त्यांनी विचारलं काय आहे? बालदिनाचा वार कोणता आहे, म्हणजे ह्याचा वार विचारला आहे. हा वार दिलेला आहे, हा वार विचारला म्हणजे पुढचा वार विचारलेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण करणार काय आहे? जितके आपण एक्स्ट्रा डेज काढले त्याची आपण बेरीज करणार, जी आली 57. ठीक आहे, 57ला परत आपण 7ने भाग देणार. भाग दिल्यानंतर किती उरत आहे? बाकी. आपल्याला पुढचा वार विचारल्यावर काय करणार? आपण दिलेला वार प्लस बाकी करणार. दिलेला वार कोणता आहे? रविवार. बाकी किती आली आहे? 1. त्या दोघांची होणार बेरीज.
का बरं? कारण आपल्याला पुढचा वार विचारलेला आहे. रविवार +1 किती येणार? सोमवार, कारण की रविवारच्या नंतर काय येतं? सोमवार. तर याचा अर्थ त्याच वर्षी बालदिनाला सोमवार हा असेल. ठीक आहे, पुढे जाऊ. 2019चा प्रश्न आहे. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता? हा तसाच आहे थोडाफार प्रश्न, कारण की इथं परत बालदिन आलेला आहे जो आहे 14 नोव्हेंबरला. पण इथं तुम्हाला कुठून विचारलं होतं? महाराष्ट्र दिनापासून विचारलं होतं आता, आणि इथं तुम्हाला त्यांनी प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीपासून विचारलेलं आहे, म्हणजे जानेवारीपासून येईल. जर जानेवारीपासून आपल्याला दिवस मोजायचे असेल ना, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागते की दिलेलं वर्ष लीप इयर आहे का नाही आहे. ठीक आहे, 2012 हे लीप इयर आहे. ठीक आहे, हे लीप इयर आहे. तर आपण काय करणार? जानेवारीपासून तर नोव्हेंबरपर्यंत आपण एक्स्ट्रा डेज पहिले काउंट करून घेणार, एक्स्ट्रा डेज काढायचे पहिले. 26 जानेवारीच्या नंतर म्हणलं तर 5 दिवस आपले एक्स्ट्रा डेज आले. फेब्रुवारीमध्ये 1, मार्चमध्ये 3, एप्रिलमध्ये 2, मेमध्ये 3, जूनमध्ये 2, जुलैमध्ये 3, ऑगस्टमध्ये 3, सप्टेंबरमध्ये 2, ऑक्टोबरमध्ये 3 आणि नोव्हेंबरचे 14 दिवस पूर्ण घ्यायचे. अशी आपल्याला एक्स्ट्रा डेज सगळे भेटले. त्यानंतर या सगळ्या एक्स्ट्रा डेजची आपल्याला बेरीज करायची आहे. आलेल्या बेरजेला आपण 7ने भागायचं आहे. त्याच्यानंतर जी बाकी येते ती महत्त्वाची आहे आपल्यासाठी. तर त्यांनी आपल्याला विचारलं काय होतं? वार पुढचा विचारला आहे की मागचा विचारला आहे हे आपण बघायचं पहिले. त्यांनी आपल्याला प्रजासत्ताक दिन दिला होता आणि बालदिन विचारला होता. याचा अर्थ त्यांनी पुढचा वार विचारलेला आहे. पुढचा वार विचारला तरी इथं बेरीज होणार. ठीक आहे, पुढील वार विचारला असता दिलेला वार प्लस बाकी हे सूत्र वापरणार. ठीक आहे, दिलेला वार कोणता आहे? गुरुवार, तो इथं घेतला. बाकी आपली किती आली आहे? 6. आता या दोघांची बेरीज होणार, म्हणजे गुरुवारच्या पुढे आपण 6पर्यंत मोजणार. आता एक सोपं सांगून देते, जर 6 बाकी असेल तर दिलेल्या वाराचा मागचा वार बघायचा फक्त. ठीक आहे, मागचा वार जो येईल तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, कारण की फिरून हफ्ता त्याच ठिकाणी येतो आहे. तर इथं आपण तरी पण मोजून घेऊ. ठीक आहे, बुधवारच्या मागे गुरुवारच्या पुढे मोजायचं आपल्याला. तर गुरुवारच्या पुढे शुक्रवार 1, शनिवार 2, रविवार 3, सोमवार 4, मंगळवार 5 आणि बुधवार 6. तर आपलं उत्तर बुधवारच येतं. पण जेव्हा बाकी 6 येते, सहसा 6 आली, तर दिलेल्या वाराचा मागचा वारच घ्यायचा. गुरुवार दिलेला आहे, त्याच्या मागचा वार कोणता आहे? बुधवार. ही छोटीशी ट्रिक लक्षात ठेवा. 2021 पेपर 1चा प्रश्न आहे. एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे 1 मे. ठीक आहे, महाराष्ट्र दिन. त्याच वर्षी शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर कोणत्या वारी असेल? ठीक आहे, तर मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने लिहिल्यानंतर त्याचे एक्स्ट्रा डेज लिहून घ्यायचे. त्यांनी 1 मेच्या नंतर म्हणलं. 1 मेच्या नंतर एक्स्ट्रा डे किती आले? 30. जूनचा अतिरिक्त दिवस एक्स्ट्रा डे किती आहे? 2. जुलैचा 3, ऑगस्टचा 3, सप्टेंबरची 5च घेणार आपण, कारण की शेवटचं तिथं आपल्याला मोजायचं आहे. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला? जितके आपल्याला एक्स्ट्रा डेज भेटलेत त्यांची आपल्याला बेरीज करायची, जी किती आली? 43. आणि आलेली बेरीज आपल्याला 7 सोबत भागायची आहे. भागल्यानंतर बाकी किती येते ती आपल्याला महत्त्वाची आहे. त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे? त्यांनी महाराष्ट्र दिन आपल्याला दिला होता आणि शिक्षक दिन विचारला होता, म्हणजे हा पुढचा वार होता. पुढचा वार विचारला म्हणजे बेरीज होणार. पुढील वार विचारला असता दिलेला वार कोणता आहे? शुक्रवार आणि प्लस बाकी किती आहे? 1. शुक्रवारच्या नंतर काय येतं आहे? शनिवार. तर आपलं उत्तर आहे शनिवार. मग याचा अर्थ त्याच वर्षी शिक्षक दिनी शनिवार असेल. हा आत्ताचा प्रश्न आहे 2024चा. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास
प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. ठीक आहे. तर त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? आता तुम्ही लक्षात ठेवा, आपण जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीला काउंटिंग करणार आहे. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 2020 लीप इयर आहे की लीप इयर नाही आहे. आता 20ला 4ने भाग जातो, 4×5 20, तर हे लीप इयर आहे. सगळ्यात आधी लीप इयर तेव्हाच बघायचं जेव्हा आपल्याला जानेवारीच्या नंतर काउंटिंग करायची असेल. जानेवारीच्या नंतर काउंटिंग करायची तर लीप इयर आहे का नाही त्याचे काही गरजेचं नाही, प्रश्नामध्येच तुम्हाला दिलेलं नसणार तसं काही. तर 2020 हे लीप इयर आहे. तर सगळ्यात आधी जानेवारी ते मेपर्यंत आपण एक्स्ट्रा डेज काढून घेऊ. 26 जानेवारीच्या नंतर म्हणलं तर एक्स्ट्रा डेज 5 आले. फेब्रुवारीचा 1, मार्चचे 3, एप्रिलचे 2 आणि 1 मेपर्यंत आपण एक्स्ट्रा डेज काढून घेतले. त्याच्यानंतर या सगळ्यांची ॲडिशन होणार, बेरीज होणार, जी किती आली 12. त्या 12ला जेव्हा 7ने आपण भाग देतो, बाकी किती उरती आपली 5. आता त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे? प्रजासत्ताक दिन दिला होता आणि महाराष्ट्र दिन विचारलेला आहे, म्हणजे हा पुढचा वार विचारला त्यांनी आपल्याला. म्हणून आपण काय करणार? पुढील वार विचारल्यास काय करायचं? दिलेला वार प्लस बाकी हे सूत्र वापरायचं. दिलेला वार कोणता आहे आपला? गुरुवार, जो इथे घेतला आहे. बाकी किती आलेली आहे? 5. तर ह्या दोघांची बेरीज होणार, म्हणजे गुरुवारच्या पुढे 5 वार आपण मोजणार. गुरुवारच्या नंतर शुक्रवार 1, त्याच्यानंतर शनिवार 2, रविवार 3, सोमवार 4, मंगळवार 5. म्हणजे आपला आन्सर काय आलं आहे? त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाला मंगळवार असेल. ठीक आहे, हे उत्तर आहे त्याचं. आता हे प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी. 2026 साली प्रजासत्ताक दिन हा सोमवारी आला असता, त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी आला असेल? इथं ऑप्शन दिलेले आहेत. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये देणार आणि याचा आन्सर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार. तोपर्यंत तुम्ही याचा आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये द्या. आपण नक्की त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.